नमस्कार पुणेकर, गणपती बाप्पा मोरया. माझं नाव आहे श्रीकांत गायकवाड. आम्ही रिसेंटली लेह लडाख या ठिकाणी भेट दिली होती आणि त्याच्यावर आधारित आम्ही हा देखावा सादर केलेला आहे. अधिक माहिती तुम्हाला माझे को रायडर हरीश हे देतील. धन्यवाद श्रीकांत. माझं नाव हरीश सुरेशी. यावर्षी साजरा केलेला आमचा लेह लडाखचा देखावा याबद्दल मी तुम्हाला अधिक माहिती सांगणार. तर आपण बघू शकता हुंडर सँडल्स. लेह लडाख मध्ये वाळवंट आहे. हे आम्हाला पण सुरत खूप आश्चर्य वाटलं की असू शकतं का, पण हो, तिथे वाळवंट आहे. इथे आपण बघू शकता की आम्ही ज्या वेळेला त्या ठिकाणी गेलो, हुंडर सँडल जेव्हा आमच्या बाईक मार्शलने आम्हाला सांगितलं की सँडल सुद्धा आहे, आम्हाला तर खूपच आश्चर्य वाटलं. आम्ही त्या ठिकाणी भेट दिली तर त्या ठिकाणी उंट या नावाचे प्राणी आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या ठिकाणी छोटं तळ सुद्धा होतं. हे पूर्ण या ठिकाणी छोटासा लेक आणि ह्या हुंडर सँडल आम्ही संपूर्ण या देखामध्ये दाखवले. आणि जसं आपल्याला माहितीच आहे की लेह लडाख म्हणजे झेंडे जे आहेत ते खूपच प्रसिद्ध आहे. तर हा झेंडा पूर्ण आम्ही या ठिकाणी बनवला आहे. या ठिकाणी त्याचा संदेश सुद्धा आहे, ओम मानी पद्मे हम. तर हा झेंडा आम्ही खूप सुंदर पद्धतीने कागदाने बनवलेला आहे. या ठिकाणानंतर पँगॉंग लेक येतं. तर पँगॉंग लेक हे कुठे आहे माहित आहे का? पँगॉंग लेक हे इंडिया चायना बॉर्डरच्या या ठिकाणी. अनेक डोंगरानंतर आपण जर दूरवर नजर गेली तर चायनाचं नजारा किंवा आपण चायनाचे डोंगर म्हणू शकतो ते आपल्याला बघायला मिळतं. ते या देखाव्यामध्ये आम्ही दाखवलेलं आहे. या ठिकाणी या तुम्ही बॅनरमध्ये सुद्धा बघू शकता की या ठिकाणी स्कूटर्स दाखवलेले आहेत. तशाच प्रकारची स्कूटर आम्ही या देखाव्यात दाखवलेली आहे. बाईक रायडर्स जे आहेत जे आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभव घेतला, तो अनुभव आम्ही बाईकच्या छोट्या छोट्या प्रिंट या ठिकाणी घेतलाय. हा पँगॉंग लेक या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याच्यानंतर ठिकसे मॉनेस्ट्री ही लेह लडाख म्हणजे एक मोठी मॉनेस्ट्री आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला गेल्यानंतर एक आत्मीय शांतता मिळते. जसं आपण मंदिरामध्ये जातो, आपल्याला खूप धन्य वाटतं किंवा खूप शांत वाटतं, मन प्रसन्न होतं, तसं या ठिकाणी ते फिलिंग आम्हाला ठिकसे मॉनेस्ट्री गेल्यानंतर वाटलं. या ठिकाणी पुन्हा आम्ही जेवढं दाखवता येईल त्या ठिकाणी झेंडे दाखवलेले आहेत. ते झेंडे फार म्हणजे तुम्हाला जास्त कष्ट करण्याची गरज नाही. फक्त गुगलला जाऊन तुम्ही कलर प्रिंट घ्या आणि हे फक्त चिपकावा. हे झेंडे तुमचे उत्तमरित्या तयार होतील. त्यानंतर एक आहे चांगला टॉप पॉइंट. त्या ठिकाणी इंडियन आर्मी सुद्धा आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आपले भारतीय सैन्य जे आर्मी जे आहे ते या ठिकाणी कसे राहत असतील. इव्हन मी जेव्हा फर्स्ट टाइम लडाखला आलो तर मला सुरुवातीला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. तर मी अक्षरशः रात्री मला अजूनही आठवतं की मी रात्री 3-3:30 वाजता झोपलो होतो. सेकंड टाइमला मी बाईक मार्शलला विचारलं की हा त्रास होतो, यात तुम्ही काय करू शकतो. बाईक मार्शल म्हणलं की डोंट वरी अबाउट दॅट, यू जस्ट स्टे हॅपी, दॅट्स इट. तर सकाळी आम्ही पुन्हा आमची बाईक काढली, 7:30 वाजता निघालो. संपूर्ण थप्पा निघून गेला जेव्हा मी या टॉपला पोहोचलो. या टॉपला पोहोचल्याचा आनंद एवढा आहे की तो आम्ही शब्दात सांगू शकत नाही. हा चांगला टॉप इंडियन आर्मी तुम्हाला त्या ठिकाणी भरपूर बघायला मिळणार. आणि त्याच धर्तीवर आधारित ज्या ज्या ठिकाणी आम्हाला दाखवता येईल की या ठिकाणी जसं झेंडे दाखवले, त्या ठिकाणी बाईक रायडिंग करणारी माणसं या ठिकाणी आपण दाखवलेली आहेत. आणि हा एक ट्रॅक सुद्धा आम्ही दाखवलेला आहे या ठिकाणी. हे संपूर्ण माहिती जे आम्ही अनुभव घेतलं तो संपूर्ण अनुभव या देखाव्याद्वारे संपूर्ण जगाला माहीत होईल असा आमचा उद्देश आहे. जसे की तुम्ही बघू शकता या ठिकाणी आम्ही लडाख मधील पारंपरिक वेशभूषेतील महिलांचा देखावा केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही भिंत बघू शकता. ही जी भिंत आहे तो हिंदी सिनेमातील एक 3 इडियट ह्या सिनेमातील ही भिंत आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही रॅन्चोला जो झटका बसतो ती भिंत इथं आहे. त्याचप्रमाणे रॅन्चोचं स्कूल आहे. पुढे बघू शकता तुम्ही की दीक्षित मॉनेस्ट्री मध्ये जे की आपल्या हिंदू मंदिरामध्ये जसे की शिल्प असतात तसे शिल्प या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. पुढे तुम्ही बघू शकता की हा ब्रिज आहे जो की भारतातील शेवटचं जे गाव आहे ठाण त्याचा आहे. आणि त्याच्या पुढे तुम्हाला पाकिस्तानची बॉर्डर सुद्धा दाखवण्यात आली आहे. त्याच्या पुढे दीक्षित मॉनेस्ट्री आहे. या ठिकाणी बुद्धांची जगातील सर्वात उंचीवरची मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे. त्याच्या पुढे खारदुंगा टॉप जो की हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड आहे, जो की 18,380 फुटावरती दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. ओके. तर लडाख म्हणजे अजून एक महत्वाचं आकर्षण म्हणजे मॅग्नेटिक हिल. तर या ठिकाणचं आपण एक वैशिष्ट्य असं म्हणू शकतो की या ठिकाणी जर तुमची कार पार्क केली तर ती ग्रॅव्हिटीच्या हिशोबाने तर थोडीशी पुढे सरकली जाते. आम्हाला जेव्हा ही बातमी कळली तर आम्ही खरोखरच तो अनुभव घेण्याचा प्रयत्न केला. पण आता आमच्याकडे बाईक असल्यामुळे इतर बऱ्याचशा कार त्या ठिकाणी पार्क केल्या जातात. जेव्हा त्यांनी त्यांची कार पार्क केली तर थोड्या अंतराने का असेना तर ह्या कार थोड्या पुढे सरकत होता.
हे सर्व ग्रॅव्हिटीमुळे होतं. तर आम्ही जेव्हा लेह लडाखला भेट दिली बाईक रायडिंग करून, तो एक्सपिरियन्स तर एवढा सुंदर होता. या सुंदर आठवणी जपायचं कुठे. मग शेवटी आम्ही काय केलं की या ठिकाणी संपूर्ण आमचे ट्रिपचे फोटो आम्ही या ठिकाणी दाखवले. जसे ही आम्ही माझा बाईक पार्टनर आणि आम्ही ही बाईक आपली वापरतो. म्हणजे मित्र शिकारी आणि विथ माय बाईक गुरुद्वारा जेव्हा आम्ही भेट दिली तिथला फोटोग्राफ, जगातील सर्वात उंच खारदुर्ला टॉप त्या ठिकाणचा फोटो, ट्रिप पूर्ण झाल्यानंतर रायडिंग सर्टिफिकेट दिले तो फोटो, आणि भारतातलं शेवटचं थांड विलेज तिथला हा फोटोग्राफी. तर हे संपूर्ण आठवणी आम्ही आमच्या याच्यात ठेवलेला आहे मनामध्ये. श्रीकांत सुद्धा त्याच्या आठवणी शेअर करणार. हो, आणि अतिशय अविस्मरणीय असा हा आमचा रायडिंगचा अनुभव होता, आणि तो आम्ही या देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की तुम्ही याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. धन्यवाद.